आहे अत्यंत तातडीचा आणि महत्त्वाचा संदेश सर्व मराठा बांधवांना। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जो 20 ऑगस्टचा मराठवाड्याचा दौरा आहे त्याविषयी अपडेट आहे। मनोज दादांची प्रकृती अत्यंत खराब असल्यामुळे या ठिकाणी आम्ही अंतरवालीला आलो आणि महत्त्वाचे अपडेट जे देत आहेत प्रदीप दादा, त्यांच्याकडे पूर्ण नियोजन होतं पुढचं, तर ते प्रदीप दादा आपल्याला संदेश देत आहेत। जय जाऊ रामकृष्ण हरी। प्रदीप सोळुंके। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी परवा जी अभ्यासकांची बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी घोषणा केली होती की समाजाची मागणी आणि आग्रहामुळे त्यांनी 20 तारखेपासून मराठवाड्याचा दौरा घोषित केला होता। त्यानंतर पूर्ण 8 जिल्ह्यामध्ये आम्ही संपर्क केला, त्याचं नियोजन झालं, फार मोठा मराठवाड्याचा आग्रह होता आणि मग सगळं हा रूट ठरवण्यात आमचे 2 दिवस गेले। सगळं नियोजन, बैठक, मुक्काम कुठे हे सगळं ठरलं आणि ज्यावेळेस आम्ही जरांगे पाटलाकडे नियोजन दौरा घेऊन निघालो त्यावेळेस जरांगे पाटील अचानक हॉस्पिटलमधून घरी गेले आणि घरी गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही रात्री 8 वाजता काल 17 तारखेला जरांगे पाटला भेटायला गेलो, आम्हाला आश्चर्य धक्का बसला। जरांगे पाटील 8 वाजता झोपलेले होते, असं कधीच घडलेलं नाही। आम्ही 9:15 वाजेपर्यंत ते थांबलो आणि निघून गेलो। त्यानंतर आज सकाळी ज्यावेळेस 18 तारखेला जरांगे पाटला भेटायला गेलो त्यावेळेसही ते आम्हाला बाहेर भेटायला आले आणि 5 मिनिटं तिथून आत गेले आणि सहज अंग टाकलं, पुन्हा त्यांना गलानी लागली, झोप लागली। तिथून पुढे अंतरवाली सरपंचाच्या मळ्यात आलो, तिथे आम्ही चर्चा केली आणि त्यांची एकंदरीत तब्येत बघून आम्ही सर्वांनी आग्रह केला की जरांगे पाटील दौऱ्याचं नियोजन झाले आहे, परंतु तुमची परिस्थिती पाहता तुम्ही दौऱ्याचं नियोजन करू नये, कारण 29 तारखेला आपलं उपोषण आहे, प्रचंड थकवा येईल, तुम्ही दौऱ्यामध्ये रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतात, त्याचे दुष्परिणाम तुमच्या उपोषणावर होतील। पण ते ऐकायला तयार नव्हते, लगेच पुन्हा झोप लागली, असं कधीच घडत नाही। आणि सगळी एकंदरीत अवस्था पाहून इथं सर्वांनी निर्णय घेतला की जरांगे पाटलाला दौऱ्याला जाऊ द्यायचं नाही। आणि समाजाचे अनेक फोन आले की जरांगे पाटील तुमची तब्येत बरोबर नाहीये, तुम्ही एक तर हॉस्पिटल लवकर यायला नको होतं बाहेर, परंतु ते ऐकत नाहीत। पण आज सर्वांच्या आग्रहानं आम्ही जरांगे पाटलांचा विनंती केली आणि आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटलांनी हा दौरा रद्द करण्यास मान्यता दिलेली आहे। पण माझी तुम्हाला विनंती आहे की जी ताकद तुम्ही दौरा ठरवण्यात घातलेली आहे ती ऊर्जा आता तुम्ही गावोगाव जा, वाडी तांड्यावर जा, कॉलनीत जा, गल्लीत जा आणि 29 तारखेला जरांगे पाटलाचं अंतरवाली जे उपोषण आहे तिकडं आपला समाज कसा जास्त येईल यासाठी आपण जबरदस्त प्रयत्न करा, अगदी परिसर पिंजून काढा, अशा प्रकारचं आवाहन करतो। कारण 28 तारखेलाच आपल्याला मुक्कामाला यायचं आहे। 29 तारखेला समाजाच्या मागण्यासाठी जरांगे पाटील प्राणांतिक उपोषणाला बसलेले आहेत। जर त्यांना आपल्याला जपायचं असेल तर एवढी प्रचंड गर्दी झाली पाहिजे की सरकारवर दबाव आला पाहिजे आणि एका फटक्यात उपोषण मागे घ्यायची वेळ जरांगे पाटील येऊन सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे। म्हणून आपल्या सर्वांना, आपल्या समाजाच्या वतीनं, सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा विनंती की आपण आपली ताकद ही जरांगे पाटलाच्या 29 तारखेच्या दौऱ्याला कसं, या उपोषणाला कसा पाठिंबा मिळेल यासाठी लावा। पुन्हा एकदा 8 जिल्ह्यामध्ये आपण जी मेहनत घेतली, दौऱ्याचं नियोजन केलं, त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि हा दौरा रद्द करावा लागला त्याबद्दल आपली माफी मागून मी थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। आणि भावांनो, हा संदेश तातडीने सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण बरेच जण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये मनोज दादांच्या सभांचं आयोजन करत आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये आणि तुम्ही जे नियोजन केलेले दादाने सांगितल्याप्रमाणे सर्वांनी ते फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय शिवराय। तब्येतीचं आणि सर त्याची लिंक लगेच पाठवा।